सत्यगुरु राहे कृपामया त्यापडले वाटे जाता गंगे स्नाना भोजना मागते तुपा वचर बडीला विपर स्वप्नामाती काय करे उपाजलांतराय मनोन्या काय परा झाली राघवा चैतन्य केशवा चैतन्य सांगितली पुन्हा मारी बाबाचे आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण तो जाना निराकर माझी मनीता जाणूया भावा चला 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 तो चला चला नद्या जयती आवडी कार संगडी सापुष्टीचे तुकामणी संती दाबियला तारो सागरा चरणा सासिरी गाईरे सुगरू चिरी उमा कुंतले साया सायकया जीवा हरी चितवा पाय तुझे राहुनिया हाता पुरवाडेला माता तरी चिंता न करावी पालखी खाली घ्यायची का चला मना मने गुंबियेला शेला मना मनी गुंबियेला शेला मना
तुकाराम बरोबर करणं करत श्री क्षेत्र संगम या ठिकाणाहून श्री क्षेत्र पंढरपूरकडे आषाढी महावारी करता जात असताना पालखी सोहळा आज श्रावणगली मराठा नगर बारामती या ठिकाणी पालखी सोहळा मुक्कामा करता स्थानापन्न झालेला आहे। येथील सर्व श्रावणगली मराठा तरुण मंडळ समस्त ग्रामस्थ बारामती सर्व आबाल वृद्ध महिला मंडळ आणि सर्व संत महाराजांचा श्रद्धा असणारे कार्यकर्ते या सर्वांनी पालखी सोहळ्याचं अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये स्वागत केलं आहे। गेली अनेक वर्षापासून मराठा नगर श्रावणगली ग्रामस्थ मंडळी योगराज संत महाराज पालखी सोहळ्याच्या मुक्कामाची आणि भोजनाची अतिशय उत्तम अशी व्यवस्था करतात, तसेच आर्थिक स्वरूपातही भरघोस अशी मदत करतात। मी पालखी पंथांच्या वतीने या सर्वांना धन्यवाद देतो, त्यांचं ऋण व्यक्त करतो। वारकरी मंडळींना काही सूचना आहेत, मी सांगेल नंतर। या सर्व मंडळींना मी धन्यवाद देतो। यानंतर हे सर्व श्रावणगली मराठा तरुण मंडळ ज्या पद्धतीने आपली भोजनाची व्यवस्था करतील त्या पद्धतीने सर्वांनी शांततेमध्ये आणि शिस्तीमध्ये भोजन करायचे। थोडी जागा कमी आहे परंतु व्यवस्था खूप छान केलेली आहे, त्यामुळे आपण गडबड करायची नाही। भोजन सर्वांना मिळणार आहे, थोडा उशीर झाला तरी चालेल परंतु सर्वांनी शिस्तीमध्ये आणि शांततेमध्ये भोजन करायचं ही सर्व वारकरी मंडळींना नम्र अशी विनंती। तंबू दिलेले आहेत, तंबू गुलवडीमध्ये आहेत, त्यामुळे तुम्ही आता जेवण करून तिकडे झोपायला गेल तरी काही अडचण नाही, म्हणजे खरंच अडचण नाही। जर तुम्हाला भोजन झालं असेल, भोजन झाल्यानंतर तुम्ही तिथे गेला तरी काही अडचण नाही, पण उद्या परत तिथून लगेच पुढे चालायचं नाही, तिथेच थांबायचं पालखी असतोवर ही वारकरी मंडळींना नम्र अशी विनंती। तसेच या वर्षामध्ये एक दुःखद झालेली घटनामध्ये महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एक कार्यक्षम नेता आणि मला वाटतं बारामती करता बारामतीकरांचं असणारं हृदय, मला वाटतं बारामती म्हणण्यापेक्षा सर्व महाराष्ट्राचं असणारं हृदय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री वैकुंठवासी अजितदादा पवार यांना काही दिवसापूर्वी अपघाताने जावं लागलं। एक कार्यक्षम नेत्याला निश्चित महाराष्ट्र मुकलेला आहे। आपण आता येताना पाहिला असेल बारामतीमध्ये प्रवेश केल्यावर असा एकही बॅनर नाही की त्या बॅनरकडे पाहिल्यावर सर्वसामान्याला अश्रू येत नाहीत, कारण बारामतीकडे पाहिलं, आज बारामतीमध्ये कुठूनही प्रवेश केला आणि बारामती पाहिली की दादांची आठवण आल्याशिवाय
निश्चित राहत नाही. दादांचं जाणं निश्चित महाराष्ट्राकरता नव्हे तर संपूर्ण देशाकरता खूप मोठी हानी आहे. मी योगीराज संतान महाराज संस्थांच्या वतीने आणि तमाम वारकरी बांधवांच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि भगवान परमात्मेकडे एवढीच प्रार्थना करतो की त्यांना भगवान परमात्म्याने पुन्हा एकदा लोकांची सेवा करण्याकरता पुन्हा एकदा जन्माला घालावं हीच मी भगवान परमात्म्याकरता निश्चित प्रार्थना करतो. भोजन झाल्यानंतर 10 ते 11 या वेळेमध्ये हरिभक्त परायण मंगेश महाराज चितोळे संगम यांचं 1 तास कीर्तन होईल. वारकरी मंडळींना काही सूचना आहेत. वारकरी मंडळी, मी आजही येताना पाहिलं चालण्याची अजूनही शिस्त आपल्याकडे नाहीये. मी कालही सांगितलं होतं, रस्त्याने चालताना एका बाजूने चला. जवळजवळ मी 4-5 दिवस तेच सांगतोय. बाकीचं कारण काहीच नाही. एखादी घटना घडल्यावर ती घटना घडल्यानंतर आपल्या हातात पर्याय राहत नाही. आपण पाहिलं जेजुरीमध्ये घडलेली घटना माऊलींच्या सोहळ्यामध्ये, ती घटना अतिशय दुःखद आहे. म्हणून आपल्या वारकऱ्यांना मी विनंती करतो, आपण रस्त्याने चालत असताना एका बाजूने चला. दुसरी वारकरी मंडळींना विनंती आहे, आपल्याला काही त्रास होत असेल जास्त आणि डॉक्टर म्हणत असतील घरी जा, तर डॉक्टरांचं ऐका. डॉक्टरांचं ऐका. तुम्हाला असं वाटतं नाही महाराज चला पंढरपूरपर्यंत, पण मला वाटतं पुढे गेल्यावर पुन्हा माघारी सोडण्याकरता संस्थांना खूप त्रास होतो. संस्थांचा तोटा काही नाही, पण त्रास असा आहे, पुढे परत अकलूजचा पुढे पालखी सोहळा गेला की मग ज्ञानोबरांचा सोहळा, तुकोबरांचा सोहळा, इतर सोहळे असतात. मग त्या गर्दीमध्ये पुन्हा तिथून माघारी येण्याकरता त्रास होतो. मग जर सांगितलं ना माघारी जा, तुम्हाला गाडी आम्ही घरी पोहोच करण्याची व्यवस्था करतो, पण हट्ट करू नका. ही वारकरी मंडळींना विनंती. पुन्हा एकदा गोळ्या घेत असताना एकाच डॉक्टरांकडून घ्या, ही सुद्धा पुन्हा विनंती. तुम्ही सगळ्यांच्या गोळ्या घेतात, सगळा डोस एकत्र खाता आणि त्याचा परत कुटाणा वाढतो, तोही त्रास होऊ नये म्हणून वारकरी मंडळींना ती विनंती आहे. पालखी प्रवेश पासाच्या याद्या ज्यांच्या राहिल्या असतील त्यांनी पालखी प्रवेश पासाच्या याद्या संस्थांकडे आणून द्यायच्यात. ज्यांनी रात्री याद्या दिलेल्या आहेत त्यांचे सगळे पास अजून तयार नाहीत, त्यामुळे लगेच मागण्याकरता येऊ नका. ते पास तुम्हाला उद्या डोरलेवाडी झारगडवाडी त्यामुळे तुम्हाला ते पास निश्चित मिळतील. पण रात्री दिलेल्या वारकऱ्यांच्या प्रवेश पासाच्या याद्या अजून पूर्ण तयार झालेल्या नाहीत, ही त्यांना विनंती आहे. वाहनधारकांना काही विनंती आहे, हरिपाठ चालू झाल्यावरती फक्त एक ॲम्ब्युलन्स पाठीमागे राहील. बाकीच्या वाहनधारकांनी पालखी तळावर जायचंय. हरिपाठ चालू असताना वाहनधारकांनी तिथं गर्दी लाईनला करायची नाही. तुमची गर्दी त्यात वारकऱ्यांची गर्दी, त्यामुळे सर्व वाहनधारकांना विनंती आहे, हरिपाठ सुरू होण्याच्या आधी त्या वाहनधारकांनी कृपा करून पालखी तळाकडे जायचंय. फक्त एक ॲम्ब्युलन्स पाठीमागे राहील, ती फक्त इमर्जन्सी करता. बाकीच्या वाहनधारकांनी आपली वाहनं हरिपाठ सुरू होण्याच्या आधी पालखी तळावर आणून लावायची त्यांना नम्र विनंती. पुन्हा एकदा तुम्हाला जर विश्वस्त काही सूचना सांगत असतील वाहनधारकांना, तर त्या सूचनांचं पालन वाहनधारकांनी करायचे. तर विश्वस्तांना उलट बोलायचं नाही, ही सर्व वाहनधारकांना विनंती आहे. कारण हे सर्व तुमच्या शिस्तीकरता चाललेलं आहे. व्यवस्थित सगळ्यांना मिळावं, व्यवस्थित सोय व्हावी याच्याकरता आमचा प्रयत्न असतो. त्यामुळे ज्या ज्या सूचना आपल्याला मिळतील त्या सूचनांचं पालन आपण करायची ही विनंती. आज बऱ्याच जणांनी रेनकोट मागितले, पण मला वाटतं आता तेवढे शिल्लक नाहीत, पण जेवढे आहेत आम्ही तेवढे वाटणार उद्या. त्या दिवशी वाटले, पण त्या दिवशी थोडा घोळ गडबड झाली. तशी गडबड होणार असेल तर रेनकोट वाटले जाणार नाही. त्या दिवशी ते सगळे वाटून झाले असते, पण आता नाही म्हणलं तर त्याची थोडी चूक महिलांनी केली. मी त्याशी सांगितलंय, पुरुषांनी रेनकोट लाईन मध्ये घेतले, पण त्याशी महिलांनी रेनकोट लाईन मध्ये घेतले नाहीत. आज बऱ्याचशा महिला मागायला आलत्या. रेनकोट शिल्लक आहे, देण्याबद्दलही वाद नाही, पण फक्त ते घेत असताना आपण शिस्तीमध्ये घ्या. तुम्ही एवढे शिस्तीत घेतले, सांगू किती शिस्तीत घेतले, तुम्ही एवढे शिस्तीत घेतले की एका विश्वस्ताला धक्का लागल्यामुळे इथं लागले पा नानांना. थोडी विनंती आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या सोयी करतायत. म्हणून मी काल सांगितलं, पुढल्या वर्षापासून आम्ही कुठानाच करणार नाही. ज्याला वाटायचंय ना त्याला म्हणणार तू येन तू वाट, हे ते आम्हाला त्रास होतो.
आणि त्रास का तुम्ही जर सहयोग दिला, तुम्ही जर सहकार्य केलं तर कुठलीही गोष्ट अवघड नाही. फक्त तुम्ही सहकार्य करा याची सर्वांना नम्र अशी विनंती. बारामती नगर परिषदच्या स्थानिक नगरसेविका जगताप काकी यांना मी वरती येण्याची विनंती करतो. तसेच तुषार महाराज बारामती काम करत जाता शांततेत जेवायचं आणि तंबूत जाऊन झोपायचं, एवढंच काम फक्त तुम्ही करायचं. शिस्तीची गरज, ते मंडळी तुम्हाला ज्या पद्धतीने सूचना सांगतील त्याच पद्धतीने आपण भोजन घ्यायचंय ही आपणा सर्वांना नम्र अशी विनंती. 6 वाजता. आणि वारकरी मंडळाला अजून एक विनंती, तुम्ही भले दिवसभर थोडं इकडे तिकडे चला, आई थोडं काहींना चलणं होत नाही, पण मला वाटतं आपण हरिपाठापासून निश्चित महाराजांच्या बरोबर पाहिजे. जर तुम्ही हरिपाठाला आणि आरतीला जर संतराज महाराजांच्या जवळ नसाल तर तुम्ही केलेली वारी फुकट गेली. जर आरती ज्ञान राजा लोकली ज्ञान जगी हित निनती कोणी अवतार पाठी साधू संत मानो वेदिला माझा आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले विश्वा ब्रह्माची केले राम जनार्दनी करणीय टकची ठेले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवित साधू संत मनो विदिते पाय दाखवया आरती तुकारामा रागवे सागरात पाषाण तारले कौतुक तुकोबाते अभंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा संतानंद मूर्ती पाय दाखवया आरती तुकारामा जगता तुलनेसी ब्रह्मा तुका शाले मुनिरामेश्वरी करी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा संतानंद मूर्ती पाय दाखवया आरती तुकारामा भाव ज्याने रूप दाखवले आरती संत राजा भक्त विरक्त तेजा प्रत्यक्ष दाखवेसे दिन अनात्मकाजा आरती संत राजे भेवरे पाररा भक्त विरक्त तेजा प्रत्यक्ष दाखवेसे दिन अनात्मकाजा आरती संत राजा धन्य धन्य कांता धन्य ईश्वरा माता ठरगी नारायणा गुरु प्रत्यक्ष दाखवेसे दिन अनात्मकाजा आरती संत राजा काही लोटांगण वंदिन चरण डोळ्यानं महिनामा विठ्ठल रुक्माय ठापारकमाय हीची भावी माझी आस जन्म जन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारे कोणी धारी संत संगी सर्व काल अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी वारी चुकून धारी चंद्रभागी स्नान तुका मागे हिचे दान पंढरीचा वार करी वारी चुकून धारी विठ्ठल रुक्माय ठोपा रुक्माय विठ्ठल अकल्पाविष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळ हरीच्या दासा कल्पनेची बाधा नोकवणे काळी संत मंडळी सुख्यासो अहंकाराचा बाराने लागो राजसा माझ्या विष्णुदास भाविकासी नामा मनितया सावे कल्याण जामुदा पांडुरंग कल्पनेची बाधा नोकवणे काळी संत मंडळी सुख्यासो मागणे एकच प्रती आहे देश पायी पांडुरंगा या संताशी निर्भयचे मजदे आणि काय न मागो देवा तुका मनी आता उदारत होई उन ठेवी पायी संतांची या संतास निर्भयचे मजदे आणि काय न मागो देवा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ऐका दोन जोडव्या दिली जोडवी. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.